शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 4.5 फुटाची सरी सोडलेली आहे पपईच्या लागणीसाठी. पपईच्या लागणीसाठी सरी सोडत असताना ह्या प्लॉटमध्ये सर्वसाधारणपणे 25 टॉल्या, 1 एकराचा हा प्लॉट आहे. 25 टॉल्या शेणखत घातलेलं आहे, त्याचबरोबर पालाकुट्टी केलेली आहे आणि त्यानंतर 4.5 फुटी सरी सोडलेली आहे. सरी सोडताना बेसल डोसी आपण या बेडमध्ये घालून घेतलेला आहे. आपण या ठिकाणी 4.5 फुटी सरी सोडलेली आहे व एक आड एक बेडला, म्हणजे ह्या बेडला आपण पपई लावल्यानंतर हा बेड आपण गॅप ठेवणार आहे आणि त्या बेडला आपण पपईची लागण करणार आहे. मधला बेड हा आपण गॅप ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपली 9 बाय 5.5 फुटावर पपईची लागण होणार. भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की पपई लावत असताना बेडवरच लावली पाहिजे का, सरीत लावली तर चालत नाही का? जर आपण सरीमध्ये पपई लावली तर त्याला भरणे प्रॉपर होईल. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपण पपईची लागण करत असतो तर ती बेडवरच केली गेली पाहिजे. ज्यावेळी आपण एकाड एक बेडवर लागण करतो त्यावेळी 2 महिन्यानंतर हा जो मधला बेड आहे ज्याच्यावर आपण लागण करणार नाही तो खुरट्याने सफाई करून याची जी माती आहे ती परत भरण्यासाठी वापरली गेली पाहिजे. जर आपण 8 बाय 6 वर जर लागण करणार असू तर ही जी 4.5 फुटी सरी सोडलेली आहे तिथं आपण फक्त 4 फुटी सरी सोडायची आहे आणि एकाड एक बेडवरती लागण करून मधली सरी नंतर भरण्यासाठी वापरायची आहे माती. तर शेतकरी मित्रांनो, पपई ही सरीत न लावता बेडवरच का लावायची? ज्यावेळी आपण भरणी करत असतो सरीमध्ये जर आपण पपई लावली तर भरणी करताना त्या खोडाजवळ जास्ती माती जाते, खोड आपलं जमिनीमध्ये जास्त मुजलं जातं. बेडवर ज्यावेळी आपण पपई लावतो त्यावेळी जास्तीत जास्त 4 बोटापर्यंत माती उडून लागते बेडवरती. जर खोड आपल्या पपईचं मातीमध्ये 1 फुटापर्यंत खोल बुडलं तर तिथं जर माती लागून इन्फेक्शन झालं तर आपण त्यावर उपाय करू शकत नाही. पपई पिकाला पाणी लागतं. पाण्यासाठी पपईचं पीक हे अतिशय सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळं आपण रोप ही बेडवरच लावलं पाहिजे. सरीमध्ये जर लावलं आणि त्यानंतर भरणी जरी केली तरी सोटमूळ खालच्या बाजूला राहतं. जमिनीमध्ये पाण्याची पातळी जर वरती आली पावसाळ्यामध्ये तर आपल्या खोडाला किंवा सोटमुळाला पाणी लागण्याची शक्यता ही जास्तीत जास्त राहते.